हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रय, भगवान श्रीपाद श्रीवल्लभ, भगवान श्रीमन नरसिंह सरस्वती, भगवान श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे श्री त्रिपुरारी, राखे श्री गुरु निर्धारी आपले भक्तजनाशी. गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायातली ही ओवी आहे आणि मुद्दाम आज ही इथे नमनाला घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सगळ्या या अवतारामध्ये भागवतामध्ये भगवंताचे अल्प अवतार, स्वल्प अवतार, पूर्ण अवतार असे 24 अवतार सांगितलेले आहेत. त्याच्यातले 10 हे अवतार प्रख्यात आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्येच त्या 10 अवतारामध्येच भगवान परशुराम आहेत, भगवान नरसिंह आहेत, भगवान श्रीराम आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. असे अनेक अवतार ह्या सज्जनाच्या रक्षणाकरता आणि धर्मसंरक्षणाकरता भगवंतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे झालेले आहेत. पण या सगळ्या अवतारांचा जर बारीक अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की भगवान दत्तात्रयांचा जो अवतार आहे, त्रिगुणात्मक परमेश्वर एकत्र येऊन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर म्हणजे हे सदाशिव, हे सगळे एकत्र येऊन जो एक अवतार झाला तो हा दत्ता अवतार मानलेला आहे. आणि या दत्ता अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की दत्त, भगवान दत्तात्रय, दत्त म्हणजे देणारे, हे कालही होते. भगवान दत्तात्रय तत्व काल पण होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. अनादि काळापासून आहे आणि अनंत कालापर्यंत राहणारं असं हे भगवान दत्तात्रयांचं अवतार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे यामध्ये नमनाच्याच पहिल्या अध्यायामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे की आपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्र असलेले, साखरे आडनाव असलेले सायनदेव. आता गुरुचरित्रामधल्या सायनदेव यांना कोणी ओळखत नाही असं नाही आहे. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की उदरव्यथेची त्रास असलेला जो एक ब्राह्मण होता, त्याला थोडं जरी खाल्लं तरी त्याला पोटाला त्रास व्हायचा, ते डायजेस्ट व्हायचं नाही आणि तो गडबडा लोळायला लागायचा. त्याला इतका त्रास व्हायला लागला की त्याला जीवन समाप्त करावं आपलं असं वाटायला लागलं. ही कथा आलेली आहे गुरुचरित्रामध्ये. आणि असं वाटल्यानंतर भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या वेळेला काशीहून निघाले संन्यास आश्रम घेऊन, आपल्या सगळ्या भक्तांना त्यांनी सांगितलं की आपण आता सगळे तीर्थयात्रेला जा आणि नंतर आपण एकत्र भेटूया
असं ज्या वेळेला सांगितलं आणि सगळ्यांना निरोप दिले आणि 1 वर्ष ते वैजनाथ क्षेत्री गुप्त राहिले. आणि त्यांना जेव्हा वाटलं की आता आपण थोडंसं परत प्रगट व्हायला हवं, म्हणून त्यावेळेला ते प्रगट होऊन कांची म्हणजे आत्ताची कडगंजी ज्याला म्हणतात, त्या कडगंजीला भगवंत आले, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. आणि तिथे त्यांनी पाहिलं की गंगेमध्ये एक ब्राह्मण आहे आणि तो आत्महत्या करतो आहे, त्याकरता तो तिथे आलेला आहे. हे पाहिल्यानंतर भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना याची दया आली आणि त्याला त्यांनी बोलावल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय करताय. म्हणाले, आत्महत्या महादोष आहे, आपण अनुज्ञा घ्यायला आलेला आहात की मी आता मला जीव नकोसा झालेला आहे. त्यावेळेला त्या ब्राह्मणाच्या ज्याची उदरव्यथा होती, ज्याला सारखा पोटाचा त्रास होता, त्याने सांगितलं की महाराज, मी जगून काय करू. अनेक प्रकारचे मी अन्न खात नाही, पक्षामासा जेवतो, म्हणजे कधी 15 दिवसाने जेवतो, कधी 1 महिन्याने जेवतो, पण थोडंसं जरी खाल्लं तरी मला उदरव्यथा होते. उदर म्हणजे पोट. आणि अन्न हे माझं वैर झालेलं आहे, अन्नाचं माझं. तेव्हा मी असं जगून तरी काय उपयोग आहे. शेवटी अन्नमय प्राण आहे, जलमय प्राण आहे, आणि हेच जर नसेल तर मी राहून तरी काय करू. असं म्हटल्यानंतर पूर्वजन्माच्या काही पुण्याईनं हे जे सायनदेव होते कडगंजीला राहणारे, ते तिथे काही म्लेच्छ म्हणजे इतर जातीच्या लोकांकडे ते नोकरीला होते. आणि ते काही कामानिमित्त तिथून चाललेले असताना ही भगवंताचीच योजना, भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनीच ही योजना केलेली असावी. आणि त्यांनी त्याला बोलावलं, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी, आणि विचारलं की हा आत्महत्या करत होता, माझी अनुज्ञा घ्यायला आलेला आहे, तेव्हा मी ह्याला थांबवलेलं आहे, आणि याला एक माझ्याकडे औषध आहे, याला तो घेऊन जा उद्या. आणि अपुपान्न म्हणजे तळलेले पदार्थ वगैरे असं त्याचं भरपूर वर्णन आहे. हे सगळे त्याला करून द्या आणि ह्याला तुझ्या घरी नेऊन जेवू घाल, असं ज्या वेळेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं, त्यावेळेला त्या सायनदेवाने हात जोडून साष्टांग दंडवत घातला स्वामी महाराजांना आणि सांगितलं की महाराज, तुमची आज्ञा असेल तर मी हे करीन, पण म्हणाले ह्याला जर जीव घातलं तर याचं पोट दुखतं हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि विनाकारण त्याचे दोष मला लागतील. तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं की हे पथ्य त्याच्यामध्ये ठेव. काही पथ्य सांगितली त्याला त्याच्यामध्ये, हे करू नको, ते करू नको, आणि आपूप म्हणजे शक्यतो तळलेले पदार्थ असे हे करून त्याला दे. हे असं आहे, मी औषध आहे म्हणून सांग, आणि मी सांगतो म्हणून हे कर, तुला त्याचं पुण्य लागेल. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणाले महाराज. सायनदेव हुशार होते. ते म्हणाले मी तर ह्यांना जीव घालीन, पण म्हणाले स्वामी महाराज, आपण जर माझ्या घरी आलात तर मला खूप आनंद होईल. हे ऐकल्यानंतर प्रगट व्हायचंच होतं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना. ते म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी येईन म्हणाले. आणि मग दुसरे दिवशी तो जो उदरव्यथेचा ब्राह्मण आहे, ज्याचं पोटाचे व्यथा आहे, असा तो ब्राह्मण, आणखीन काही शिष्यवर्ग. आपल्याला माहिती आहे की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे प्रमुख 4 शिष्य होते. नंदीनामा ब्राह्मण, सिद्ध, परत झालं तर सायनदेव, हे सगळे त्याच्यातले 4 मधले हे 3 आहेत. हे सगळ्यांना बरोबर घेतलं आणि प्रसादाला त्या सायनदेवाच्या घरी गेले. पहिल्यांदा जाखाई नावाचे या सायनदेवाची पत्नी होती, अत्यंत धर्मशील वर्तन करणारी पतिव्रता होती. तिला मोठा आनंद झाला. ते म्हणाले की साक्षात परब्रह्म आज आमच्या घरी अन्न
सेवन करायला येतं हे केवळ आमचं जन्मोजन्मीचं भाग्य आहे, असं म्हणून त्याही माऊलीनं खूप सुंदर असं स्वयंपाक सगळा केलेला आहे. जसं सांगितलं होतं तसं येथेच सगळे जेवले. आणि जेवण केल्यानंतर हा सायनदेव महाराजांच्या चरणी सेवक म्हणून रुजू झाला. त्याने सांगितलं की मी आता तुमचं चरण सोडून जाणार नाही, पण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना सांगितलं की आपण पुढे आपली भेट होणार आहे, आत्ता तुझी नोकरी धंदा जे काही आहे ते चालू देत आणि ते त्यावर उदरनिर्वाह करावा, संसार करावा, आपली नंतर पुढे भेट होईल अशी सांगून त्यांच्यावर कृपा केली. नंतर मग तो एक गुरुचरित्रातला एक 14वा अध्याय आहे की तेही सायनदेवावरच आहे की त्या म्लेच्छांकडे नोकरी करत असताना त्याने कसा त्रास दिला आणि भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्याला त्याच्यातनं कशी मुक्ती मिळाली त्याचं वर्णन आहे. गुरुकृपा होय जासी काय करील दुष्ट यवन, अशा प्रकारची भगवंताची कृपा, भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा ही त्या सायनदेवावर झालेली होती. तर हे जे सायनदेव आहेत यांचा आडनाव साखरे. त्यांचा मुलगा नागनाथ नावाचा मुलगा होता सायनदेवाचा, आणि त्या नागनाथाचा मुलगा देवराव नावाचा होता, आणि त्या देवरावांचा मुलगा गंगाधर नावाचा होता. म्हणजे हे सगळी त्यांची वंशावळ आहे पुढची. ज्या वेळेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आम्हाला आता कर्दळी वनात जायचं आहे, अवतार कार्य संपवायचं आहे असं म्हणून त्यांनी अवतार कार्य संपवायला घेतलं, त्यावेळेला हे सिद्ध म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मुख्य शिष्य सायनदेव, सिद्ध, नंदीनामा ब्राह्मण हे सगळे बरोबर होते. 4 पुष्प जी आली, प्रसाद पुष्प ह्या चौघांनी घेतली, हे सगळं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. आणि त्यांच्या नंतरची ही सगळी ही त्यांची परंपरा आहे, पुढचा वंश सगळा. म्हणजे सायनदेवापासून नागनाथ, नागनाथांचा मुलगा देवराव, त्यांचा मुलगा गंगाधर, आणि या गंगाधरांच्या मातेकडून म्हणजे त्यांचं मातुल गोत्र जे आहे अश्वलयन शाखेचं ते आहेत, आणि त्यांचं मातुल गोत्र आहे ते काश्यप गोत्र आहे, आणि चौंडेश्वरी नावाची त्यांची पत्नी आहे, आणि त्या चौंडेश्वरींचा मुलगा हा नामधारक आहे. पहा, लक्षात घ्या हे गुरुचरित्र कसं झालं, ह्याचे खूप सुंदर ही कथा आहे. हे सहसा कोणी उघड करून सांगत नाही, समजत नाही जनरली कोणाला हे, की सायनदेवाच्या पणतू गंगाधर आणि त्यांच्या जननी म्हणजे त्यांच्या आईचं जे गोत्र आहे ते काश्यप आहे, आणि तिथून त्यांच्या काश्यप गोत्रातला जो एक नामकर्णी म्हणून एक जो त्यांचा शिष्य होता, साधक होता, त्याच्यावर कृपा केलेली ह्या सिद्धाने. सिद्ध म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अंतरंगातले एक उत्तम शिष्य. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सगळ्या आपल्या शिष्यांना दूर जायला सांगितलं, लोटलं, पण जन्मापासून ते मौंजीबंधनापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत सिद्ध नावाचे हे जे साधक आहेत हे कायम सावलीसारखे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या बरोबर असायचे. आता प्रकार असा झाला की ज्या वेळेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अवतार कार्य संपवलं, त्यानंतर जवळपास 250-300 वर्षानंतर आपल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थांचा अवतार आहे, आणि मधला जो पिरियड आहे त्यामध्ये नामधारक हा जो आहे हा अत्यंत सद्गुरूंची सेवा करणारा निश्चय असा होता, निश्चयी होता, आणि गुरूंच्या सेवेत अत्यंत तत्पर होता. म्हणून आपल्या नेहमी सगळ्या संतांना नमस्कार करत असे, आणि वेदाध्ययन करीत असे, आणि त्याचे
तप अनुष्ठान हे सगळं चाललेलं असे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सिद्धांना अशी एक आतून प्रेरणा झाली, जी की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्याचकडून ती प्रेरणा आली. त्यामध्ये सिद्धांना असं सांगितलं की नरसिंह सरस्वतींनी स्वतः, की जे काही हे द्वितीय अवतार म्हणून मानलं जातं भगवान दत्तात्रयांचे, पहिले भगवान दत्तात्रय, नंतर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आणि नंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, हे तृतीय अवतार. तर यांचं चरित्र म्हणजे कुठंतरी ते सांगायला पाहिजे, कोणाला तरी सांगायला हवं. नाहीतर एवढे मोठे महात्मे होऊन गेले आणि त्यांचं चरित्र कळलं नाही असं व्हायला नको. म्हणून मग सिद्धांनी हे सगळं नामधारक जो आहे, म्हणजे सायनदेवांच्या नाताचा, म्हणजे सायनदेवांचे जे नातू होते गंगाधर, त्यांच्या मातुल गोत्रातला हा अत्यंत सिद्ध साधक होता. आणि त्याला हे सगळं एकदा सांगायचं म्हणून सिद्ध. आणि आश्चर्य एक आहे की ज्या वेळेला हे सांगायचा विषय झाला, संकल्प झाला, सद्गुरूंच्या कृपेने हे स्फुरलं की हे सांगायला हवं चरित्र, त्यावेळेला हे जे सिद्ध होते हे 126 वर्षाचे होते. आणि हे जे नामधारक होते, हे नामधारक केवळ 19 वर्षाचे होते. इतकं त्यांच्या वयामधला डिफरन्स होता. 19 वर्षाचा युवक 126 वर्षाच्या पट्टशिष्यांकडून, म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या परमशिष्याकडून हे सगळं गुरूंचं चरित्र ऐकतोय. अशा प्रकारे ऐकतोय की विश्ववंद्य अवधूत निरंजन श्री दत्तात्रय तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना, युगायुगी निज भक्त रक्षणा, अवतरता प्रभू तुम्हीच ना, बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना, महासतीचे सत्व पाहण्या भूवरी आला तुम्हीच ना, अत्रि अनुसूयाश्रमी प्रगटला दत्त म्हणोनी तुम्हीच ना, नवनारायण सनाथ करुणी गिरी उभविला तुम्हीच ना, मच्छिंद्रादी प्रवृत्त करुणी मार्ग दाविला तुम्हीच ना, स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना, करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना, कच देवयानी आख्यानाचे मर्म कथियले तुम्हीच ना, मंत्रशास्त्रास्त्री अनाधिकारी दाखविले गुरु तुम्हीच ना, कली मातला असे जाणुनी गुप्त जाहला तुम्हीच ना, पुष्प आसनी बैसुनी गेला श्रीशैल्यासी तुम्हीच ना, कर्दळीवणीचा करुणी बहाणा गाणगापुरी तुम्हीच ना, निर्गुण चरणे दृश्य ठेवुनी गुप्तमठी प्रभू तुम्हीच ना, नरसिंहवाडी औदुंबरी वास्तव्यासे गुरु तुझेच ना, भीमा अमरजा संगमी रमला गाणगापुरी तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना, नाथ सदनीचे चोपदार हो श्री गुरुदत्ता तुम्हीच ना, दासोपंता घरी रंगला परमानंदे तुम्हीच ना, माणिक प्रभू श्री समर्थ स्वामी टेंभे स्वामी तुम्हीच ना, तुम्हीच ब्रह्मा तुम्हीच विष्णू श्री शिवशंकर तुम्हीच ना,
माझे तर सर्वस्वच तुम्ही सुख प्रदाते तुम्हीच ना. अशा प्रकारची मनाची भूमिका तयार करून सिद्ध हे आतून खूप तयार झालेले आहेत की केवळ सगळीकडे भगवान दत्तात्रय दिसत आहेत. जे तत्व दत्तात्रय तत्व जे आहे ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. अक्षम्य अशा प्रकारचं हे सगळं भगवंताचं कार्य हे चालू आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, श्वास आहे, झाडं आहेत, फळं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत, जमीन आहे, आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे. हे सगळं काही चालू आहे हे केवळ आणि केवळ त्या ईश्वरीय भगवान दत्तात्रयांच्याच शक्तीने चालू आहे. सगळीकडे तुम्हीच आहात. अशा प्रकारची मानसिक भूमिका ही सिद्धांची झालेली आहे. आणि ऐकणारा जो नामधारक आहे तोही सिद्ध झालेला आहे, ऐकायला बसलेला आहे. गाणगापुरामध्ये संगमावर या घेऊन गेलेले आहेत सिद्ध महाराज आणि सगळं हे गुरुचरित्र सांगायला सुरुवात केलेली आहे की कसं घडलं, काय घडलं, कशा प्रकारे हे गुरुचरित्रामध्ये जे वर्णन केलेलं गुरु आहेत ते सगळे कलियुगाला बोलावलेलं आहे ब्रह्मदेवानी. चारही युगांना बोलावलेलं आहे. आपल्याला त्या आज तो विषय नाही आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला काही सांगायचं आहे, परंतु कृत, त्रेता, द्वापार सगळ्या युगांना बोलावून पृथ्वीवर जाऊन मनुष्य लोकामध्ये कसं रहाटणी करावी हे सर्व काही नियोजन ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. सृष्टिकर्ता आहेत ब्रह्मदेव. आणि कलियुगाला ज्या वेळेस बोलावलं त्यावेळेला कलियुगाने सांगितलं की पृथ्वीवर जाऊन मी काय करू म्हणाले महाराज. तिथे धर्मरत सगळे ब्राह्मण आहेत, धर्मरत सगळी लोक आहेत, सगळे धर्माने वागतात आणि ते सगळे माझे वैरी आहेत म्हणाले हे कलियुग. आणि तिथे जाऊन मी कसं काय माझं राज्य करणार. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाने की कला आणि काष्ट या दोघांना घेऊन बरोबर जा आणि काळात्म्याला बरोबर घेऊन जा. म्हणजे होईल काय, तर ज्यांची धर्माविषयीची वासना असेल ती वासना, धर्मवासना तो काळात्मा छेदन करील आणि त्याला काही धर्म करावा असं मनातनं येणार नाही. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्याला जर वाटलं की आपण कुठली पूजा करावी, कुठला सत्संग करावा किंवा कुठे दानधर्म करावा, तर लागलीच मनामध्ये विचार येईल दुसरा की जाऊ दे त्यामध्ये काय पडलं आहे, हे करून कोणाचं भलं झालं. अशा प्रकारची मानसिक भूमिका आपलंच मन दुसऱ्या क्षणाला अशा प्रकारची विचार करेल आणि धर्मवासना म्हणजे धर्म करावा का धार्मिक कार्य करावं किंवा दानधर्म करावा त्यातून परावृत्त करण्याचं काम होईल. हे सगळं नियोजन कलियुगाचं आहे. त्याने ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणाले जा तुम्ही, काही हरकत नाही, पण म्हणलं जे तुमचा सगळा त्रास सहन करून सुद्धा जे धर्माच्या बाबतीत टिकून राहतात त्यांना मात्र त्रास देऊ नका. आणि जे गुरुभजक जे आहे, जे गुरूंच्या परंपरेला मानणारे आहेत, जे गुरुच्या चरणाला धरून राहणारे आहेत, त्यांना मात्र तुम्ही काही त्रास देऊ नये. अशा प्रकारची विनंती ही ब्रह्मदेवाने त्या कलीला केलेली आहे. आणि त्याचंच नमनाला घेतलेल्या ओवीमध्ये वर्णन आलेलं आहे की एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे श्री त्रिपुरारी राखे श्रीगुरु निर्धारी आपले भक्तजनाशी. म्हणजे एखाद्या वेळेस भगवान विष्णू जरी असतील किंवा भगवान शिवशंकर जरी असतील, ते कोपले तरी चालेल, पण त्यांचा जो राग आहे ते गुरु आपल्या सामर्थ्याने निर्धार करतील की नका आमच्या शिष्यांना रागवू. आणि आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांचं रक्षण करण्याचं कार्य हे या सद्गुरूंमध्ये आणि सद्गुरू परंपरेच्या शक्तीमध्ये आहे, हे आपल्याला लक्षात येतं. संबंध असं हे सगळं चरित्र ह्या 52 अध्यायामध्ये 51 अध्यायामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. सिद्धांनी या नामधारकांना अनेक प्रकारचे प्रश्न केलेले आहेत. काय होतं, ब्रह्मविस्तार कसा झाला, व्यासापासून कसे हे सगळे ग्रंथ तयार झाले, व्यास महामुनींनी
भागवतापासून ते सगळे 18 पुराणं निर्माण केली. आणखीन सिद्ध योगेश्वर हे सगळे तयार केलेले आहे. तर कलियुगांना हे सांगितलं की तुम्ही हे जाऊन सगळं रचना करा. त्यावेळेला मग पहिल्यांदा काय होतं, सृष्टी काही नव्हती या पृथ्वीवर. अनुक्रमे विविध स्थावर जंगम काही नव्हतं. पहिल्यांदा मग स्वेदज निर्माण केले, अंडज निर्माण केले, जारज निर्माण केले, उद्भिज उपजविले आणि नंतर अशा प्रकारे सृष्टी रचत 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 मग हे कशी रचायची आणि ह्याचं चलनवलन म्हणजे चालवायची कशी, यात कशात हे पाहावं हे विचारल्यानंतर ब्रह्मदेवांनी ब्रह्मवैवर्त नावाचं एक पुराण आहे, त्याच्यामध्ये सांगून ठेवलं की हे ब्रह्मनिष्ठ हे जे काही सगळे लोक आहेत हे पहिल्यांदा निर्माण करावे आणि मग भूमीवर सगळ्यांना त्याच्या इच्छेनुसार कार्य करू द्यावं. मग आधी पशु पक्षी सगळे निर्माण केले. त्याच्यानंतर सरपटणारे प्राणी निर्माण केले. त्याच्यानंतर मनुष्य निर्माण केला. हे सगळं जे काही आहे हे सगळं भगवंताच्या कृपेने हे निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग कलियुगाला सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही काळात्म्याला घेऊन जा, त्याची पापाविषयी बुद्धी उपजेल आणि पुण्य करण्याचं अंतःकरणामध्ये आलेलं सगळं निघून जाईल. आणि अशा प्रकारे हे सगळं काळकळी, सगळ्या काल आणि कळी या सगळ्यांना बरोबर घेऊन कलियुग या पृथ्वीवर नांदण्याकरता, आपलं राज्य स्थापन करण्याकरता प्रविष्ट करता झालेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कलियुगामध्ये आहोत. आत्ता जे चालू आहे हे सगळं कलियुग आहे. मनुष्य आपल्या संबंध कर्तृत्वावर विश्वास ठेवून सगळं जगराहडणी करत आहे. त्याला हे माहीत नाही आहे की परवा मुंबईला दादरला एका ठिकाणी माझं प्रवचन झालं की आपलं जे हृदय आहे हे हृदय सारखं उघडतं आहे, झापतं आहे, उघडतं आहे, झापतं आहे, पंपिंग सगळं चालू आहे. श्वास घेतला जातो आहे, श्वास सोडला जातो आहे. पण हे जो ऑक्सिजन आपण म्हणतो, हा ऑक्सिजन आपल्याला कुठेही बाहेर दिसत नाही डोळ्याला. तो लिक्विड आहे का वायू स्वरूपात आहे, हे दोन स्वरूपात आहे असं सांगतात, पण ते काही दिसत नाही आहे. पण आपल्या हृदयाच्या शेजारी एक छोटीशी एक मांसाची गाठ आहे असं सांगतात. कारण आपल्याला माहिती आहे की कुठलीही एनर्जी, कुठलीही एखादी गोष्ट चालायची असेल तर त्याला एनर्जी लागते. आणि हे हृदय उघडतंय, झापतंय, उघडतंय, झापतंय, बम्पिंग होतंय, उघड झाप सगळी जी होती आहे, त्याच्यावर हृदयाच्या शेजारी ही मांसाची एक छोटीशी गोळी आहे. ती त्या हृदयावर आपटते. ते आपटल्यानंतर पुन्हा हृदय उघडतं. सगळं आपलं शरीरातलं ब्लड प्युरिफायर होतं सगळं आणि परत त्या सगळ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये ते सोपावलं जातं. परत तिकडे हृदयातनं तिकडे जातं. हे जे कार्य आहे, ही जी गोटीसारखी ही जी गोल आकार हे जे अवयव आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नसा तिथे जात नाही आहेत, कुठल्याही शिरा नाही आहेत, म्हणजे व्हेन्स ज्याला आपण म्हणतो. तिथे रक्तपुरवठा आतमध्ये होत नाही, तिथे ऑक्सिजन जात नाही, पण ते सारखं हलते आणि हृदयावर जाऊन आपटते. हे काय आहे ह्याचा आश्चर्यकारक गोष्ट आहे. आजपर्यंत कोणीही त्याचा शास्त्रज्ञ शोध लावू शकत नाही आहे की ते काय आहे. परंतु आमच्या अध्यात्मशास्त्रानुसार जर बघायला गेलं तर आम्ही म्हणतो आहे की ते दुसरं तिसरं काही नसून केवळ आत्मा तिथे प्रविष्ट आहे आणि हा आत्माच सगळं हृदयाचं आपल्या शरीरातलं सगळं चलनवलन चालवतो आहे अशी आमची दृढ श्रद्धा आहे. आणि तीच खरी म्हटलं तर योग्य आहे. ज्या वेळेला एखाद्या माणसाचं देहावसान होतं, एखादा माणूस हे शरीर सोडून जातो, त्यावेळेला त्याला आपलं शरीरसुद्धा बरोबर घेऊन जाता येत नाही. पंचतत्वात्मक तयार झालेलं हे जे शरीर आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू या सगळ्यांपासून बनलेलं हे इथंच ठेवून आपल्याला आत्मा कुठे जातो हे काही आपल्याला माहिती नाही आहे. पण असं म्हणतात की आत्मा अमर आहे, भगवंताने प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की. आणि ज्या वेळेला डिसेक्शन करताना काही शास्त्रज्ञांनी असं बघितलं की ज्या वेळेला हे हृदयामध्ये असणारी ही जी छोटी गोटीसारखा जो गोल आकार अवयव आहे तो काय आहे,
ज्या वेळेला एखादा मनुष्य देह सोडतो त्यावेळेला ती गोटी अशी ओपन होते असं सांगतात. कल्पना करा की आपल्या शरीराच्या पायाच्या तिथला घोटा आहे, त्या घोट्यावर आपण हात फिरवल्यानंतर तो जसा आपल्याला गोलाकार दिसतो, हाताला लागतो, तो एकदम असं एखादं फूल वरून खाली पडल्यानंतर ज्यावेळेला ते असं मोकळं होतं, सगळ्या पाकळ्या त्याच्या अशा मोकळ्या होतात, तसं आपल्या मनुष्य देहातनं आत्मा गेल्यानंतर त्या ती जी गोटीसारखा आकार असणारे जे अवयव आहे तो असं ओपन होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे ते कशाचं स्थान आहे, तर ते आत्म्याचं स्थान असावं असा एक कयास आहे. म्हणून आपण ज्या वेळेला कुठल्याही मंदिरात जातो, कुठल्याही देवांसमोर जातो, कुठल्याही सत्पुरुषांसमोर जातो, त्यांच्यासमोर हात जोडून उभारल्यानंतर आपण डोळे झाकून आपण मनःपूर्वक प्रार्थना करतो. म्हणजे हे काय होतं आहे की आतला जो देव आहे त्यालाच आपण शरण जातो आहे. सगुणात बघायची आपल्याला दृष्टी आहे, समोरच काही असल्याशिवाय आपलं मन ते मानत नाही. म्हणून सगुण भक्ती, सगुणातनं निर्गुणाकडे जायचं आहे आपल्याला. जडातनं आपल्याला वायुस्वरूपात हलक्यामध्ये जायचं आहे. आणि सहस्त्रार हे सगळे षटचक्र आहेत, तो आज काही आपला विषय नाही आहे. पण हे जे भगवान दत्तात्रय तत्त्व जे आहे हे फार मोठं विलक्षण, अजब आणि तेजस्वी कार्य करणारं आहे. आता आजच्या पिरियडमध्ये म्हणजे आताचा जो काळ आहे 2025 साल, आता ही जी गुरुचरित्राची कथा आहे ही साधारण 1300च्या सुमारास घडलेली आहे. पण आजचा जो विचार केला तर सगळी समानता आलेली आहे, त्यालाही आपण काही नाकारत नाही आहे. सर्व धर्माचा तर समानता आहेच, असायलाच पाहिजे. परंतु स्त्री पुरुषांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा समानता आलेली आहे. आज मुलांबरोबरच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. करिअर आहे, करिअर म्हणून आपण सगळे आपल्या करिअरच्या मागे लागलेलो आहोत. पण आपण सगळेजण एक ध्यानात ठेवायला पाहिजे, भगवान दत्तात्रय किंवा हे जे दत्तस्वरूप महात्म्य आहे ते एकच, ह्याच्यातनं काय बोध घ्यायचा आहे. तर आपण इथे या जगामध्ये आलेलो आहोत, तो काही दिवसांकरता आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष आणि आता कलियुगामध्ये मानवाचं जीवन हे फक्त 100 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष 126 वर्ष मनुष्य रूपामध्ये जन्माला आल्यानंतर जगलेले आहेत. ज्या ज्या सत्पुरुषांनी अवतार घेतलेल्या महात्म्यांनी, भगवंत स्वरूप असलेल्या भगवंत अवतारांनी सुद्धा मनुष्य रूपामध्ये अवतार घेतल्यानंतर त्यांना हा मनुष्य देह म्हणजे मृत्यूलोक सोडून जावं लागलेलं आहे. हीच खरी म्हटलं तर रहाटणी आहे. आणि इथून गेल्यानंतर मग ते कार्य संपलेलं आहे. पुढं कार्य करणारे परत येणार आहेत. परंतु या भगवान दत्तात्रयांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते विज्ञानात विज्ञानासारखं आहे, अध्यात्मात अध्यात्मासारखं आहे. आणि हेच आपल्याला त्याच्यातलं खरं म्हटलं तर वैशिष्ट्य आहे. आता ह्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर अत्री मुनी आणि अनुसूया यांच्या पोटी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला हे जगजाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. अनुसूयाचे सत्व पाहायला म्हणून भूवरती प्रगट झाले हे तीनही देव. पातिव्रता होती, पातिव्रत काय असावं ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनुसूया माता आहे. असूया, मनामध्ये कुणाबद्दलही असूया नाही, जलसी नाही, अशा प्रकारची ही माता आहे. आणि तिथं सत्व पाहण्याकरता म्हणून ब्रह्मा विष्णू महेश तिघही इथे अवतार कार्य घेतलेलं आहेत. आणि त्यांनी इच्छा केली की आम्हाला भोजन करायचं आहे, तेही आपण नग्न होऊन वाढा, अशा प्रकारचं सगळी माहिती आपल्याला आहे. अध्यात्माच्या दृष्टीने सांगतो आहे मी, भगवान दत्तात्रयांचं स्वरूप. आणि तिथं त्याने त्यांची स्वतःची शक्ती तिथे प्रगट करून ज्या वेळेला अनुसूया माता जेवायला वाढायला आली त्यावेळेला त्यांचे बाळ झालेले आहेत.
तेच भगवान दत्तात्रय. दत्त जयंती म्हणजे आपण तीच हे मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी आपण करतो. उद्या काल जे झाली दत्त जयंती ती. आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर दत्त ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की दत्त म्हणजे देणारा. आपण एखाद्याला म्हणतो बघा, माझ्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला. म्हणजे काय, की तुम्ही मागितलं की लगेच देणार आहे. म्हणून आपल्याकडे एक शास्त्रवचनसुद्धा असं आहे की स्मृतुर्गामीच भक्तानाम असं म्हणतात. भगवान दत्तात्रय आणि त्या परंपरेतले सगळे सत्पुरुष हे तुम्ही स्मरण केल्या तुमच्यासमोर उभे राहतात. स्मरण मात्र संतुष्ट आहे. तुम्ही त्यांचं स्मरण केलं तरी ते फक्त संतुष्ट होतात आणि तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते सगळं देतात. पण तुम्हाला असं होईल का की 4 हाताचे भगवान दत्तात्रय तुमच्यासमोर उभे राहतील आणि बोल वत्सा तुला काय पाहिजे असं म्हणतील, तर ती आपण आता त्याचं अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. कोणाच्याही माध्यमातून मदत करतील, कुणीही समोर येईल तुमच्या आणि तुमची अडचण दूर होईल, हे विज्ञानाच्या काळामध्ये आजही लोकांना अनुभव येत आहेत. कोणीतरी येतं, तुम्हाला काय अडचण असेल ते तुम्हाला निरासरण करतं आणि तुमचं काम होऊन जातं. अशा प्रकारची आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा भगवान दत्तात्रयांची ही खासियत आहे. आता 3 तोंड असलेले भगवान दत्तात्रय आपल्यासमोर उभे राहतील का, असे आपल्याला शंका मनामध्ये येते. पण असं होणं अशक्य आहे. मुळामध्ये ज्या दत्तात्रयांचा अवतार सांगितलेला आहे की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणं, म्हणजे 3 मुखं त्यांची जी दाखवलेली आहेत, एक ब्रह्मा आहे, एक विष्णू आहे आणि एक महेश आहे. ते ज्या दिवशी त्यांनी अवतार घेतला त्याच दिवशी अत्रिमुनी ज्या वेळेला आपल्या संध्या ते सगळं अनेक करायला नदीवर गेलेले होते आणि हे सगळे 3ही देव अत्रिमुनींच्या आश्रमामध्ये आले आणि अनुसया जेवायला वाढल्यानंतर ते बाळं झाली आणि ते रडायला लागले. त्यांना दुग्धपान म्हणजे द्यायला सुरुवात केली अनुसयेने. बाळ का आणि मोठमोठ्याने अंगाई गीत गायला सुरुवात केलं. त्यावेळेला अत्री ऋषी ज्या वेळेला आले तेव्हा म्हणाले की माझ्या मनामध्ये विचार करतायत की माझ्या घरामध्ये हे अंगाई कसं काय कोण गात आहे. म्हणून ते घरात ज्या वेळेला त्यांनी पाऊल टाकलं, पाहिलं की हे 3 बाळं रडत आहेत आणि आपली पत्नी त्यांना स्तनपान करते आहे आणि अंगाई गाते आहे, हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर अत्री मुनींनी आपल्या संकल्पाने, सिद्ध होते ते तपपूत असं त्यांचं जीवन होतं, त्याने ते पाहिलं की हे कोणी दुसरे तिसरे नसून हेच 3 देव आहेत, ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. आणि त्यांनी नमस्कार केलेला आहे अत्री मुनींनी. मग मात्र हे 3ही ऋषी, 3ही देव ह्या ऋषींसमोर प्रगट झालेले आहेत आणि प्रार्थना करते झालेले आहेत की आम्ही सत्व पाहायला आलो होतो, आम्हाला आता आज्ञा द्या, आम्हाला जाऊ द्या. त्यावेळेला अनुसयाला त्याने विचारलं की तुला काय पाहिजे ते ह्यांच्याकडून मागून घे, 3ही देव आहेत. त्यावेळेला या अनुसयाने सांगितलं की जननी, मला तुम्ही जननी म्हणलाय, माते म्हणलाय, तर मला मातेस्वरूप आता तुम्ही मला मुलासारखं इथे राहा, आता तुम्ही माझ्या इथून जाऊ नका आश्रमातनं. त्यावेळेला दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र, ब्रह्मदेव तो झाला चंद्र, झाला तो योगेंद्र. म्हणजे भगवान शंकर जे होते ते योगेंद्र म्हणून ते त्यांच्या कार्याला गेले. भगवान तिकडे, शंकर तिकडे गेले, ब्रह्मदेव त्यांच्या ब्रह्मलोकामध्ये गेले आणि फक्त विष्णुस्वरूप जे दत्तात्रय आहेत ते एकटेच हे अत्री मुनींच्या आश्रमामध्ये राहिले आणि तिथून ही सगळी दत्त परंपरा सुरू झाली. मग ते दत्तात्रयानंतर मग भगवान श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म पिठापूरला झाला हिंदुस्थानामध्ये. त्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म कारंजाला झाला, तेही माहिती आहे आपल्याला, महाराष्ट्रामध्ये स्थान आहे. त्यानंतर मग अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचा प्रगट झाले. काही लोक म्हणतात ते छेले खेडेग्रामी त्यांचं प्रागट्यकरण झालं. अक्कलकोटला त्यांचं 20-22 वर्ष त्यांचं कार्य झालं. त्यांचंही अलौकिक कार्य आहे.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे अवधूत परंपरेतले अवलीला असं अवलिया असं ते त्यांचं कार्य आहे. क्वचित त्यागी, क्वचित भोगी, क्वचित आनंदी असं त्यांचं सगळं कार्य आहे. अत्यंत निरपेक्षपणे आपले भक्त रक्षणाकरता ही सगळी गुरुपरंपरा ही कार्य करते आहे. आजही गुरुपरंपरा कार्य करते आहे. मग ते शक्ती तीच आहे, व्यक्ती बदलल्या असतील पण शक्ती मात्र ती गुरूंचीच शक्ती पुढं येऊन सगळं कार्य करते आहे. फक्त आपल्या मनामध्ये हा दृढ निश्चय पाहिजे की भगवंत आजही माझ्याकडून हे कार्य करून घेत आहेत. आणि दत्तात्रयांचं तर असं अनुभव अनेक लोकांना असा आहे की ते कोणाच्याही माध्यमातून काम करतात. तर असे हे भगवान दत्तात्रय त्रिगुणात्मक शक्ती एकत्र झालेले विष्णुस्वरूपी दत्त म्हणून ज्यांचा लौकिक आहे, हे स्मृतुर्गामीच भक्तानाम असं हे सगळं वचन आहे. आणि भगवान दत्तात्रयांना जर आपण वटवृक्ष असं जर पकडलं तर त्यांच्या असं एक मनात कल्पना केली की हे वटवृक्ष आहे मोठा, तर त्या वृक्षाला असणाऱ्या पारंब्या म्हणजे हे सगळे संत महात्मे आहेत. मग स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत शेगावचे, त्याच्यानंतर साईबाबा आहेत, अनेक ज्ञात अज्ञात आपल्याला अजून माहिती नाही आहेत, टेंबेस्वामी आहेत, गुळवणी महाराज आहेत, अनेक महात्मे आहेत, मामासाहेब देशपांडे आहेत, अनेक प्रकारचे महात्मे हे त्या कार्याकरता अवतार घेतात, कार्य करून आपल्या भक्तांना रक्षण करतात आणि पुढेही हे कार्य असंच चालू राहणार आहे. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे. भगवान दत्तात्रयांचा कृपा आशीर्वाद हा तुम्हा सर्वांवर राहो ही त्या जगदनियंता भगवत स्वरूप भगवान दत्तात्रय आणि सगळ्या गुरु परंपरेच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सब संतान की जय. श्री गुरुदेव दत्त.